खलनायकाच्या ज्या भूमिका आहेत त्या कधी कधी घरापर्यंत साथ देतात, त्याचे कौटुंबिक जीवनावर काही परिणाम होतो का? म्हणजे समजूतदार असतात तर त्यांच्या बाबतीत होत नाही, पण ही गंमत अशी आहे की मला 2 मुलगे आहेत. तर शाळेत चर्चा होतेच ना, आणि त्यावेळेला माझी शापित मधल्या किंवा 2-3 विलनच्या खरा वारसदार ह्याच्या विलनच्या भूमिका गाजल्या होत्या आणि पिक्चर चालू होती, म्हणजे जोरात चालली होती ती पिक्चर. त्यामुळे लोकांच्यात तोच होता पगडा माझा विलनचा. तेव्हा शाळेत मुलांना करायचं म्हटलं असेल, वडील तुझे विलन किंवा काय असेल. त्या दिवशी मी शूटिंगहून घरी आलो तेव्हा म्हणजे धाकटा तर अगदीच लहान होता, मोठा बऱ्यापैकी सांभाळण्याचा होता. दोघंही माझ्यासमोर उभे राहिले आणि म्हणले आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय. बर, एवढी मोठी माणसं नाही कसं म्हणून बोला. तर म्हणे ते विलनची कामं वगैरे तुम्ही जी करता ती करू नका. बरं बाबा, पण का काय? तर नाही म्हणाल ते आम्हाला ते तुम्ही काय बाईचा हात धरता काय आणि काय छेड काढता काय आणि ते काय कोणते काय आम्हाला काय आवडत नाही. तर ओके, जरा जवळ येता का? म्हटलं मी जे काही करतो ना हे जर तुम्ही किंवा इतर लोकांनी बाहेर केलं तर त्यांना आत खडी फोडायला पाठवतात, आणि मी केलं तर त्याला आपल्याला पैसे मिळतात, त्याच्याकरता पैसे मिळतात खोटं करण्याकरता. तेव्हा आपण काय करूया? नाही, मग पैसे वगैरे मिळत असतील तर मग करायची काही हरकत नाही, मग तुम्ही करा. म्हणजे समजावणीचा सुवर आहे. मला सांगायचे ग्लॅमर, समर्थ भूमिका आणि पैसा या तिन्ही गोष्टी या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही नेमक्या कोणाच्या मागे धावत असता? आता जर मी असं म्हणाले की पैशाच्या मागे, तर सगळे एकदम तलवार वगैरे घेऊन उठतील. काय असतं माहितीये का, प्रत्येक माणसाला असं वाटतं की कुठली हिरो किंवा हिरोईन चित्रपट क्षेत्रात फक्त पैसे कमवायला येतात. हा अच्छा, हा वो पैसा कमाने के लिए तो यही है मीडिया. हा गैरसमज त्यांच्यामध्ये का, कारण हा एक व्यवसाय आहे इतर व्यवसायांप्रमाणे. जसा डॉक्टर आहे तो सक्सेसफुल होतो असं आपण कधी म्हणतो जेव्हा तो जास्त पैसे कमवायला लागतो, म्हणजेच काय, त्याचं नाव वाढतं म्हणून त्याच्याकडे जास्त पेशंट्स येतात. तसंच इंजिनियर आपलं स्किल विकतो, इथे आम्ही आमचे टॅलेंट्स विकतो. जर आम्ही इथे पैसा कमवला तर त्याच्यात वाईट काय आहे? आणि शेवटी आपण ग्लॅमर, यश ह्याला कशाला म्हणतो, हे त्याच्यामुळेच येतं ना. पण अर्थात ह्याची सांगड घालावी लागते किंवा बॅलन्स करावं लागतं.